एखाद्या महाराजांकडे गेला तुम्ही 25,000 रुपये दिलं, महाराज माझं सगळं क्लिअर करून द्या. अरे तुम्ही सहज बोलताय. तुमचं घरचं तुझ्या आपण त्या लायकीचं आहे का क्लिअर व्हायच्या? आपल्या मागे धड कुळस्वामीचा ग्रामदैवतेचा सुद्धा आशीर्वाद नाही. कुळस्वामी लय लांब. आपण देवाचं काही करत नाही आणि आपण रिझल्ट मागायचा तू देवाच्या दारात महाराजांच्या दरबारात. बरं चला ठीक आहे, एखादा महाराज तुम्हाला 25,000 रुपये तुम्हाला सॉल्व्ह करून दिली, एखादी करणी बाधा किंवा काय भूतप्रेत वगैरे. पण 25,000 महाराज एखादा ग्रहमान तुमचं शांत करून देणार नाही. 25,000 तुमचं पितृपिंडदान करून देणार नाही. 25,000 रुपये एखादा महाराज तुमचा कुलस्वामीची शक्ती तुमच्या पाठीशी उभा राहिला असं काय करून देणार आहे का? मग ती झक महाराज आपल्यालाच करायचा. मग झक मारूया, आपलं आपणच करूया ना सगळं व्यवस्थित. बॉडीगार्ड घेऊन किती दिवस तुम्ही फिरणार? स्वतः स्ट्रॉंग व्हा, स्वतः साधना करा, असं माझं मत असतं वैयक्तिक. पटलं तर घ्या, न पटलं सोडून द्या. अरे तुझ्या मागे एवढं मोठं नवनाथ आहे की म्हणजे तुला कशाचा त्रास आहे? पण तुझ्या घरातल्या व्यक्तीला त्रास दिल्याशिवाय सोडत नाही. घरातल्या व्यक्तीला घरात कुणाला त्रास